हॅलो फ्रेंड्स, तुमचं क्विक लर्निंग चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपण एक सिरीज तयार करत आहोत बेसिक इंग्लिशची, ज्यामध्ये काही काही बेसिक इंग्लिशचे पॉईंट मी तुम्हाला सांगते. तुम्ही ते ऐका आणि रिवाईज करा. ते पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत. इंग्लिश वाचण्यात, बोलण्यात, समजण्यात खूपच भर पडेल. तर आज आपण सुरू करणार आहोत फर्स्ट सेशन बेसिक इंग्लिश म्हणून. तर आपण मराठी बोलतो, हिंदी बोलतो, जे काही आपली मदर टंग लँग्वेज आहे ते आपण बोलत असताना आपण 3 काळामध्ये बोलतो. पास्टमध्ये, प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये. ह्या 3 काळामध्ये आपण आपली भाषा हे बोलत असतो. नुसतं साधं बोलत नसतो, तर ते आपण एका स्ट्रक्चरनुसार बोलत असतो. एक त्या भाषेला एक स्ट्रक्चर असते. ते स्ट्रक्चर कसं तयार झालं, काय झालं ह्याच्याविषयी आपल्याला माहिती नाही, परंतु आपण ते एका स्ट्रक्चरनुसार भाषा बोलतो, म्हणूनच ती भाषा आपल्या समोरच्या व्यक्तीला कळते. जसं लहान असताना आपण ABCD शिकलो स्ट्रक्चरमध्ये, आपल्याला माहिती नाही याच्यानंतर बी काय येईल, परंतु एक स्ट्रक्चर असतं म्हणून आपण स्ट्रक्चरमध्ये बोलतो. जसे आपण 1 2 3 4 5 असं A1च्या नंतर 2, 2च्या नंतर 3, 3च्या नंतर 4, 4च्या नंतर 5 असं 100 अँड सो ऑन पर्यंत शिकलो. याचं स्ट्रक्चर काय आहे ते आपल्याला माहिती नाही, पण आपण पाठ केलो. तशीच एक भाषा असते, त्या भाषेला एक अर्थपूर्ण स्ट्रक्चर असतं. त्या स्ट्रक्चरनुसार आपण बोलतो आणि त्याचमुळं आपण समोरच्या व्यक्तीला समजण्यास सोपं जातं किंवा ते समजू शकते. तर ते स्ट्रक्चर तर चुकली तर भाषा ही भाषा नसते, तिला अर्थ पण नसतो. तर आपण ह्या सिरीजमध्ये आपण इंग्लिश भाषा शिकण्यासाठी कोणतं ते स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरचा यूज करून आपण बोलू शकतो ते शिकणार आहोत. तर आपण 3 काळामध्ये बोलतो. आपली भाषा ही आपण 3 काळात बोलतो. पास्टमध्ये, प्रेझेंटमध्ये आणि फ्युचरमध्ये. त्यालाच इंग्लिशमध्ये टेन्सेस म्हणते. टेन्स म्हणजे काय? काळ. पास्ट, प्रेझेंट, फ्युचर आणि पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर हे 3 काळ असते. 3 काळामध्ये आपण बोलतो. समोरच्या व्यक्तीला क्वेश्चन विचारतो, ती व्यक्ती आपल्याला 2 भाषामध्ये उत्तर देते. एक तर येस म्हणून देते किंवा नो म्हणून देते. आणि अर्थपूर्ण ब्रीफमध्ये द्यायचं असलं तर ब्रीफमध्ये देते. तर एक क्वेश्चन विचारा आणि त्याच्यापासून आपल्याला 2 आन्सर घ्या, येस किंवा नो. तर ही जी भाषा शिकत असताना जे रूल्स आहे ते रूल्स समजून घेऊ. ते रूल्स नेमकं कोणतं? तर ते रूल्स आहे सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब. अगोदर सब्जेक्ट लिहायचं असतं, त्यानंतर हेल्पिंग वर्ब आणि त्यानंतर मेन वर्ब. तर हे ह्या इंग्लिश ही भाषा शिकण्याचे रूल आहे. अगोदर काय लिहायचं असतं? सब्जेक्ट पहिल्या स्टार्टिंगला, त्यानंतर प्लस, त्यानंतर हेल्पिंग वर्ब सेकंडला, त्यानंतर प्लस आणि मेन वर्ब. हे 3 गोष्टीपासून आपण भाषाचं एक स्ट्रक्चर तयार करतो. त्यालाच ह्या इंग्लिश भाषेचं फर्स्ट रूल असे म्हणतात. तसे खूप रूल्स आहेत, ते आपण समोर समजून घेऊ. पण नॉर्मली जेव्हा भाषा शिकतो आपण बोलायला, त्यासाठी सब्जेक्ट, हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ह्या गोष्टी असतात. सब्जेक्ट म्हणजे नेमकं काय, हेल्पिंग वर्ब म्हणजे नेमकं काय आणि मेन वर्ब म्हणजे नेमकं काय, सब्जेक्ट कशाला म्हणतात, हेल्पिंग वर्ब कशाला म्हणतात आणि मेन वर्ब कशाला म्हणतात, ह्याविषयी आपण माहिती जाणून घेऊ. सब्जेक्ट कशाला म्हणतात, हेल्पिंग वर्ब कशाला म्हणतात आणि मेन वर्ब कशाला म्हणतात. तर